मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटविण्याकरिता गेलेल्या तरुणास जीवे मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्राने जखमी केल्याची घटना दिनांक 13 रोजी पाचपावली पोलीस स्टेशन परिसरात घडली होती। घटनेतील जखमी अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। यावेळी आरोपी रोहित नाहरकर यांच्या मेहुणीचे आशिष बडल यांच्याशी अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते, मात्र आशिष बडल हा सदरेल मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत होता। अभिषेकला सदरेल प्रकरणाची माहिती होती, म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटविण्याच्या उद्देशाने रात्री ठरविलेल्या घटनास्थळी तो भेटायला गेला। मात्र आरोपी रोहित नाहरकर, श्याम कुसेरे, राजकुमार लाचलवार यांच्यासोबत अभिषेकचे वादविवाद झाले। हा वाद इतका विकोपास गेला की आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करून गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला। तर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केलं होतं। तर अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांची लोकांच्या मनातील दहशत घालविण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली व खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली आहे। दिनांक 13 तारखेला पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम आहे, त्याचं नाव आहे अभिषेक उर्फ भांजा गुलाबे। याचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून त्याच्या मित्रांनी त्याला तलवारींनी आणि विटांनी मारहाण करून गंभीर स्वरूपामध्ये जखमी केलं होतं। तो औषधोपचार त्याचा चालू होता। आज सकाळी तो डेड झालेला आहे। तरी या गुन्ह्यामध्ये भादवी कलम 302 ची वाढ झालेली असल्यामुळे आज रोजी माननीय DCP साहेब श्री भामरे सर, तसेच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव सर आणि आम्ही सर्वांनी आरोपीसह घटनास्थळाला परत एकदा व्हिजिट केली। त्या ठिकाणी आरोपींच्या घरझडत्या घेण्यासाठी आम्ही स्पॉटवरती गेलो होतो। माननीय DCP सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपासाबाबत परत एकदा मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे। सर, आरोपीवर का गुन्हे होते, काय काय होते? हां, हे जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यामध्ये एक नंबर आहे रोहित सुनील नाहरकर, दुसरा आहे श्याम बाबू कुसेरे, तिसरा आहे राजकुमार बंडू लाचलवार। हे आरोपी आहेत हे सराईत आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यापैकी जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावरती तर 13 ते 14 असे गुन्हे दाखल आहेत। तिसऱ्या आरोपीवरती पण 3 गुन्हे दाखल आहेत आणि यांचा जो वाद होता एका मुलीवरून वाद झालेला आहे, त्यामधून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे। आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही 1 तासाच्या आतमध्ये आरोपींचा शोध घेऊन ते ताब्यात घेऊन पुढील कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत।